जर का तुम्हाला अशी स्किन मिळाली की तुम्हाला काही झाकण्याची गरजच पडणार नाही आणि तुमची स्किन हेल्दी तर दिसेलच दिसेल, त्याबरोबर सुंदरही दिसाल तुम्ही. तर त्यासाठी जर कुठलं ऑप्शन असेल तर अटॉमी इव्हिनिंग केअर हे एक ऑप्शन बेस्ट असू शकतं. यामध्ये मला असं वाटतं की इथे जमलेल्या बऱ्याच जणांना अटॉमी इव्हिनिंग केअर हे नवीन नाहीये, हो ना. पण त्या बाबतीत आणि नवीन माहिती घेण्यासाठी म्हणून आपण इथे जमलेलो आहोत. यामध्ये 4 वेगवेगळ्या ट्यूब्स आहेत, 4 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. आणि नीट लक्ष देऊन वाचा किंवा पहा, इथे 365 डेज होम स्पा म्हटलेलं आहे. पुष्कळ वेळेला जेव्हा लोक मला विचारतात की मॅडम हे किती वेळा वापरायला पाहिजे, तर तुमच्या बॉक्सवरतीच लिहू नये की 65 डेज. तुम्ही मला सांगा, आपण जेवण रोज करतो ना, स्किनला पण जेवणाची गरज आहे, त्याला पण आहाराची गरज आहे. स्किन ही आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे, सगळ्यात मोठा अवयव. ओके. आणि त्याचं मेटाबॉलिझम पण खूप वेगळं आहे. त्याचं सेपरेट मेटाबॉलिझम आहे, त्याचं सेपरेट सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजेच त्याचा आहारही वेगळा आहे. जो आपण रोज खातोय तो त्याचा आहार नाहीये. आणि म्हणूनच कोण जाणे या स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी वेगवेगळे कॉस्मेटिक्स यूज केले जातात, हो ना. तर म्हणून कॉस्मेटिक्स प्रॉपर वेनं चूज करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके. तर कॉस्मेटिक्स, पुरुष मंडळी म्हणतील की कॉस्मेटिक आम्ही तर यूज करत नाही, पण कॉस्मेटिक प्रत्येक जण यूज करते. तुम्ही साबण यूज करता ना, हो ना, तेल यूज करता, शॅम्पू यूज करता, हे सगळे कॉस्मेटिकचेच प्रकार आहेत. टूथपेस्ट यूज करता. तर कॉस्मेटिक्स खूप इम्पॉर्टंट आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असं झालेलं आहे, असं नाही वाटत तुम्हाला? आणि तेच जर का कॉस्मेटिक प्रॉपर वेनं आपण चूज केले आणि योग्य पद्धतीनं आपल्या चेहऱ्यावरती किंवा स्किनवरती लावण्याचा प्रयत्न केला तर तुमची स्किन पहिले तर हेल्दी होईल. आणि हेल्दी झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याच्यातून तुम्हाला सौंदर्य नक्कीच बाहेर येईल. ठीक आहे. तर आपण एक एक गोष्टी बघूया की या इव्हिनिंग केअर सेटमध्ये 4 ज्या ट्यूब्स आहेत, 4 ज्या स्टेप्स आहेत, त्या कशा पद्धतीनं आपल्याला युजफुल होऊ शकतील आणि रोजचं आपलं स्किनचं जेवण म्हणूया आपण किंवा खुराक म्हणूया आपण किंवा आरोग्य टिकवण्यासाठी जे काही न्यूट्रिशन लागतं स्किनसाठी स्पेशली ते म्हणूया, ते सगळं यामध्ये मिळतंय. चला पुढे सरकूया आपण की कशा पद्धतीनं इथे आपल्याला समोर बघता येईल. ॲज युजल ही स्लाइड तुम्हाला माहितीच झालेली आहे की कोणीही रेकॉर्ड करायचं नाही किंवा काही नाही, राईट. आता या 4 जे आपले हे आहेत ट्यूब्स आहेत किंवा स्टेप्स आहेत, त्यापैकी पहिलं आहे डीप क्लिन्झर, जे की तुमचं मेकअप रिमूव्ह करेल. आपण नेहमीच भारतीय महिला आहोत, खूपच मेकअपमध्ये राहतो असं नाहीये. जो काही लावलेला असेल, पावडर वगैरे जे काही लावलेलं असेल ते रिमूव्ह केलं जातं. आणि त्याचबरोबर क्लॉग्ड पोर्स, म्हणजे जे पोर्स जे आहेत आपल्या स्किनवरती रंध्र असतात, पोर्स असतात, छिद्र असतात, जिथून आपलं रेस्पिरेशन होत असतं, ते जर का क्लॉग्ड असेल म्हणजे काही इम्प्युरिटीजनी भरलेलं असेल तर तुमची स्किन रेस्पिरेशन करू शकत नाही आणि त्यामुळे तुमची स्किन डल दिसायला लागते. असं होतं ना की काही जणांची स्किन म्हणजे आजकाल तर मी पाहते की कॉलेजमधले मुलं मुली त्यांची सुद्धा स्किन अशी डल दिसते. का दिसते? 2 कारणामुळे. एक तर क्लॉग पोर्स आणि दुसरं डेड स्किन. या दोन्ही गोष्टी जर त्यांच्या चेहऱ्यावरच्या गेलेल्या नाहीयेत तर त्यांचा चेहरा अत्यंत डेड स्किन म्हणजे डल दिसायला लागतो डेड स्किनमुळे. ठीक आहे. हे डीप क्लिन्झर काय करतं तर ते मेकअप पण उतरवतं आणि सोबतच क्लॉग्ड पोर्स जे आहेत ते सुद्धा क्लीन करून टाकतं. पुढचा आहे फोम क्लिन्झर. बऱ्याच इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या पूर्णतः काढण्याचं हे काम करतं. आणि तिसरं आहे इलॅस्टिसिटी, जे डेव्हलप करतं ते पील ऑफ पिलिंग जेल. पिलिंग जेल हे तुम्हाला
प्रॉपर वेनं इलॅस्टिसिटी इलॅस्टिसिटी ठेवतं तुमच्या स्किनची, आणि त्याचबरोबर क्लिन्झिंग करून समोर आपण बघूयात की डीप मध्ये कशा पद्धतीने हे काम करतं. आणि चौथी स्टेप आहे पील ऑफ मास्क. हे काय करतं, तुमच्या पोर्स जे ओपन झालेले आहेत आपण मसाज करताना किंवा हे करताना त्याला बंद करण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबरीनं तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिशन पण देतं. तर 1 बाय 1 आपण बघूया की एक एक स्टेप कशा पद्धतीनं काम करते. डीप क्लिन्झर मध्ये काय होतं, तर अगदी थोड्या मात्रेमध्ये घ्यायचंय ते. अगदी एवढं जरी घेतलात तुम्ही तरी सुद्धा भरपूर होतं. चेहऱ्यावरती जनरली काय सवय माहितीये का आपल्या इंडियन लोकांना, की कुठलंही घेतलं क्रीम हातामध्ये की आपण आधी असं करतो आणि मग चेहऱ्यावरती लावतो. सो प्लीज हे जे सगळे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला आधी हातावरती रब करायचे नाहीयेत. हे फॉर शुअर लक्षात ठेवा. डायरेक्ट घेऊन आधी चेहऱ्यावरती स्प्रेड करून घ्या. ठीक आहे. आणि त्यानंतर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी कम्प्लीट चेहऱ्याचा मसाज करा खालून वरच्या साईडला. ठीक आहे. जेणेकरून सगळ्या इम्प्युरिटीज निघून जातील आणि आपले जे पोर्स आहेत ते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही पद्धतीने आपण करतोय. त्याच्यामुळे काय होत आहे की जे पोर्स आहेत ते थरोली क्लीन होतात. ठीक आहे. आणि खालून वरच्या साईडला, कारण पोर्सचं जे ओपनिंग आहे ते या डायरेक्शननी आहे, वरून खाली. म्हणून खालून वरच्या साईडला तुम्हाला मसाज करत जायचंय आणि आपोआप सगळ्या म्हणजे पोर्स ओपन होतील. प्लस आतमधली जी काही इम्प्युरिटीज आहेत, म्हणजे त्याज्य घटक आहेत किंवा डेड स्किन आहे किंवा ज्या इम्प्युरिटीजला मराठी शब्द मला खरंच सापडत नाहीये, पण ते सगळं त्या पद्धतीने निघून जाईल. आणि सोबतच तुम्हाला एक सॉफ्टनेसचं फिलिंग येईल. बऱ्याच जणांनी इथे करून बघितलेलं आहे, तुम्हाला लक्षात येत असेल. तर याच्यामध्ये ह्या पहिल्या स्टेपमध्ये जनरली काय होतं की तुम्ही जेव्हा फेशियल करायला जाता त्यावेळेला पहिली स्टेप घेतली जाते, त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं की क्लिन्झिंग मिल्क यूज केलं जातं. त्या क्लिन्झिंग मिल्क मध्ये काय होतं की फक्त वरची जी इपिथेलियल लेअर आहे ना, तोच फक्त क्लीन केला जातो. इथे पोर्स आतपर्यंत जाऊन सीबम पर्यंत जातं. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण याचा मसाज करतो ना, त्यानंतर हे कम्प्लीट ऑइली होऊन जाते स्किन. आतलं जे एक्सेस तुमचं सीबम आहे ते पूर्ण बाहेर यायला लागतं. ओके. तर या पद्धतीने ही पहिली स्टेप. आणि जास्त नाही हा, फक्त 2 मिनिटं तुम्हाला मसाज करायचे, फक्त 2 मिनिटं. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, तर तुमच्या स्क्रीनवरती आहे हे सॉफ्टनेस डेव्हलप करतं. प्लस जे काही इम्प्युरिटीज आहेत त्या नाहीसं करतं, थोरोली क्लिन्झिंग होऊन जातं. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय होतं, म्हणजे त्याच पहिल्या स्टेपमध्ये आपण जेव्हा हे करतोय मसाज करतोय त्यावेळेला काय काय होतं, तर स्किन क्लिअर होऊन जाते. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये हे सॉफ्टनिंग करण्याचं पण काम करतं, सॉफ्टनिंग इफेक्ट येतो. ठीक आहे. आणि सीबम मेकअप रिमाइंडर म्हणजे डीप क्लिन्झिंग पार्टिकल्स जे आहेत आपल्या ह्याच्यामध्ये ते डीप क्लिन्झर होऊन जातं, थोरोली क्लीन होऊन जातं. आणि त्याचबरोबरीनं सीबम जे आहे, सीबम तुम्हाला माहिती आहे काय असतं, आपल्या स्किनच्या खाली स्वेट ग्लँड्स आणि सीबम ग्लँड्स असतात, 2 ग्लँड्स असतात. जे सीबम जर प्रॉपर मात्रेमध्ये असेल, योग्य मात्रेमध्ये असेल, तर आपली स्किन ही इलॅस्टिक राहते, वृक्षता येत नाही आणि खूप ऑइली पण दिसत नाही. पण जर का सीबम जास्त झालं तर तीच स्किन ऑइली दिसते, आणि सीबम जर कमी झालं तर ती स्किन वृक्ष दिसायला लागते. तर सीबमचं पर्सेंटेज नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे. आणि हे पिलिंग जेल काय करतं, क्लिन्झिंग डीप क्लिन्झर काय करतं, तर तुमच्या स्किनमध्ये जे सीबम आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन म्हणा किंवा प्रॉपर जास्त जर असेल तर त्याला कमी करतं, आणि कमी असेल तर त्याला प्रॉपर रेग्युलेट करतं. तर या पद्धतीनं तुमच्या स्किनचा पहिली स्टेप जी आहे ती तुमच्या स्किनवरती दिसायला लागेल. यामध्ये आहे काय, कशामुळे हे होतं, डीप क्लिन्झर मध्ये फॉर्मनेस येण्यासाठी म्हणून जेन्सिंग एक्स्ट्रॅक्ट टाकलेला आहे.
जेन्सिंग एक्स्ट्रॅक्ट हे इतकं एक बेहतरीन म्हणजे खूपच चांगल्या क्वालिटीचं आपल्या स्किनला नरिशमेंट देणारं एक हर्ब आहे. ठीक आहे. आणि हे हर्ब काय करतं, तर तुमच्या डल स्किनला एक रिव्हायटलायझिंग म्हणजे पुन्हा पुनरुज्जीवन देण्यासाठी हे काम करतं. कारण हे अँटीऑक्सिडंट आहे, अँटी फंगल आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. त्याचबरोबरीनं यामध्ये इम्युनिटी डेव्हलप करण्याचे पण आयॉन्स आहेत. त्यामुळे तुमची स्किन जी आहे ती इम्युन डेव्हलप करते. त्याचबरोबर तुमच्या स्किनचा टोन वाढवते. तुम्ही पाहिलं असेल पहिली स्टेप झाल्याबरोबर जेव्हा आपण टिश्यू पेपरने असं वाईप आउट करून घेतो ना, त्यानंतर त्या व्यक्तीचा चेहरा पहिल्यापेक्षा एक टोन जास्त ब्राईट दिसायला लागतो. का दिसतो? जिन्सिंगमुळे. हे जिन्सिंग जे आहे ते अत्यंत उपयुक्त आहे आपल्या स्किनसाठी. एकतर नरिशमेंट पण मिळते आणि त्याचबरोबरीनं तुमच्या स्किनला हायड्रेशन सुद्धा देतं. हे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतं. त्याचबरोबर याच्यामध्ये आणि काय आहे तर ग्रीन टी. ग्रीन टी आपण म्हणजे फॅट लॉस साठी किंवा अँटीऑक्सिडंट म्हणून हे आपण यूज करतो. इथे आपल्याला ग्रीन टी डायरेक्ट स्किनसाठी यूज केलेला आहे आणि त्याच्यामुळं स्किन अतिशय छान पद्धतीनं क्लीन होते. तुम्ही साधं एक उदाहरण म्हणजे एक्सपेरिमेंट करून बघा. तुम्ही जर ग्रीन टी बनवला घरी आणि ते ग्रीन टीचे जे पानं आहेत ते फक्त हातावरती असे थोडेसे कुस्करल्यासारखे करा आणि मग बघा तुमच्या हाताचा कुरकुर असा आवाज येईल. इतकं स्वच्छ करतं. म्हणजे क्लीन करण्याची बेसिक क्वालिटी आहे ग्रीन टी लिव्हजमध्ये आणि तेच इथे यूज केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमची स्किन जी आहे ती थरोली क्लीन होऊन जाते. प्लस यामध्ये काय आहे सगळ्यात महत्वाचं एजिंग फॅक्टर कमी करणारे तत्व आहे. म्हणजे तुमची जी स्किन एजेड दिसायला लागते ना त्याला कमी करण्याचं सामर्थ्य या ग्रीन टी मध्ये आहे. त्याचबरोबर स्किनला तुमच्या ब्राईटन करून देतं. म्हणजे तुमच्या स्किन टोन जो आहे तो एक शेड अजून जास्त व्हाईट कडे घेऊन गेलं जातं. त्याचबरोबर याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत. त्याच्यानंतर अँटी इन्फ्लॅमेटरी याची प्रॉपर्टी आहे. या सगळ्या गोष्टींमुळं हे एक परिपूर्ण असं तुमच्या स्किनला न्यूट्रिशन देतं. तिसरा इन्ग्रेडियंट काय आहे याच्यामध्ये तर ग्लॉसी स्किन बनवण्यासाठी म्हणून कॅरेट एक्स्ट्रॅक्ट आपलं गाजर जे असतं ना त्याचं एक्स्ट्रॅक्ट काढलेलं आहे. गाजरामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व्हिटॅमिन ए आहे. व्हिटॅमिन ए हे तुमच्या स्किनच्या टेक्स्चरला एनहान्स करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं एक इन्ग्रेडियंट आहे. ज्याच्यामुळं तुमच्या स्किनमध्ये एक लाईव्हनेस येतं, एक ब्लॉझम येतं, एक खिलखिलाती त्वचा जे म्हणतो ना आपण की त्या पद्धतीने तुमची स्किन दिसायला लागते. ठीक आहे. तर हे पहिला जो डीप क्लिन्झर आहे अत्यंत उपयुक्त असं आहे आपल्यासाठी आणि हे मला असं वाटतं की रोज प्रत्येकाने करायला पाहिजे. नाही 4 स्टेप झाल्या तरी चालतील पण ऍटलिस्ट डीप क्लिन्झर जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्यावेळेला डीप क्लिन्झर आणि फोम क्लिन्झर या दोन्हीनी तरी तुम्हाला मसाज करणं आणि तुमची स्किन क्लीन करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपण इतक्या पोल्युटेड ऍटमॉस्फिअर मध्ये राहतो की आपल्या स्किनवरती खूप त्याचा दुष्परिणाम होतो आहे. है ना. तुम्ही एक चक्कर मारून या बाहेरून केवढं पोल्युशन आहे. किती गाड्यांमध्ये राहतो आपण. तर ते सगळं डीपली क्लीन्स करण्यासाठी डीप क्लिन्झर खूप चांगल्या पद्धतीनं काम करेल. नेक्स्ट स्टेप कोणती आहे फोम क्लिन्झर. फोम क्लिन्झर मध्ये तुमच्या स्किनवरती आधी जे आपण हे केलं तर आतपर्यंत पेनिट्रेट झालेलं आहे. ओके. पोर्स पण ओपन झालेले आहेत. आता आतली सगळी डर्ट जी आहे जी घाण आहे ती सगळी बाहेर निघालेली आहे. आता त्याला थरोली क्लिन्झिंग करण्यासाठी एक फोमिंग म्हणजे फेस तयार करून एक सॉफ्टनेस आणण्यासाठी हे दुसरी स्टेप डेव्हलप केलेली आहे. यामध्ये काय होतं की आपण हातावरती घ्यायचंय. हातावर आता हे मात्र तुम्हाला हातावरती रब करायचंय आणि हातावरतीच भरपूर फेस तयार करायचाय आणि तो फेस जो आहे तो चेहऱ्यावरती आधी लावून घ्या आणि मग त्याच्यानंतर पुन्हा अपवर्ड डायरेक्शननी तुम्ही मसाज करायचंय. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. शक्यतो तुमच्या पामनी करू नका. फिंगर टिप्सनी हे केलं गेलं पाहिजे. ठीक आहे.
या पद्धतीने जर तुम्ही केलात तर एक स्मूथनेस जो आहे तो तुम्हाला नक्कीच लक्षात येऊन जाईल. सीबम जे आहे ते प्रॉपर त्याची मात्रा ठरवली जाते, याच्यामुळं योग्य तेवढी मात्रा ठरवली जाते. त्याच्यानंतर जेवढे काही इम्प्युरिटीज आहेत त्याही निघून जातात. सेकंड स्टेपमध्ये काय होतं तर एक रिच लेदर फॉर्म झाल्यामुळं, एक फेस तयार झाल्यामुळं तुमचं सीबम जे आहे ते व्यवस्थित बाहेर निघण्यासाठी तयार राहतं. आणि पूर्ण स्किन वॉशआउट झाल्यामुळं, क्लीन असल्यामुळं तुमच्या चेहऱ्याचं एक गुळगुळीतपणा येतो चेहऱ्यावरती. तुम्ही हे लावून चेहरा धुवून बघा, तुमच्या इमिजिएटली असं वाटेल तुम्हाला, ताबडतोब तुमच्या असं लक्षात येईल की माझी स्किन ब्रीथ करते आहे. इतका सुंदर याचा इफेक्ट आहे. तुम्ही याचं पाहिलेलंच असेल, पण परत एकदा सांगण्याचा मी प्रयत्न करते की याच्यामध्ये कशामुळे होतंय. आता यामध्ये काय टाकलेलं आहे, यामध्ये एकतर क्लीन स्किन होणं आणि मेकअप रिमूव्ह करणं आणि हायड्रेट करणं स्किनला, या तिन्ही चारी गोष्टी या फोम क्लिन्झर या सेकंड स्टेपमध्ये केल्या जातात. ठीक आहे. तर ह्या सेकंड स्टेपमध्ये जेव्हा तुम्ही याच्यामध्ये राईस एक्स्ट्रॅक्ट यूज केलेला आहे, त्यामुळं तुमच्या स्किनला एक शेड ब्राईटन करण्याचं याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि नक्कीच तुम्ही हे लावायला जर सुरुवात केलात, माझ्याकडे कित्येक लोक असे आहेत ज्यांनी फक्त हे फोम क्लिन्झर यूज करायला सुरुवात केली आहे, तर त्यांच्या अंडर आय सर्कल्स सुद्धा कमी झालेले आहेत. त्यानंतर त्यांची स्किन जी नेहमी डल वाटायची ते कमी झालेलं आहे आणि एक ग्लो आलेला आहे. अर्थात या चारही स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत. मी फक्त हे यूज केल्यामुळे झालेले जे परिणाम सांगतेय, याचा अर्थ असा बिलकुल नाहीये की फक्त एवढंच एक यूज करायचं आहे का. नाही, तुम्हाला चारी पण यूज करायचंय, रोजच यूज करायचंय. पण इवन एवढं जरी केलात तरी सुद्धा भरपूर परिणाम दिसू शकतो, हे मला तुम्हाला कुठेतरी सांगायचंय. याच्यामध्ये एकतर म्हणजे राईस एक्स्ट्रॅक्ट आहे आणि सोबतच फिलिंटस लिंटस या एका इन्ग्रेडियंटमुळं याची व्हॅल्यू अजून वाढलेली आहे, कारण त्याच्यामध्ये हायड्रेशन ठेवण्याची एक अपार शक्ती आहे आणि ती शक्ती इथे फार चांगल्या पद्धतीने आपल्या स्किनवरती काम करते. ठीक आहे. नंतर तिसरी स्टेप येते, ती म्हणजे पिलिंग जेल. याच्यामध्ये काय होतं तर एक्सप्लोएशन हे खूप महत्वाची जी स्टेप आहे, त्याच्यामध्ये काय होतं की तुमची डेड स्किन जी आहे ती निघून जाते आणि नवीन स्किन रिजनरेट होण्यासाठी मदत होते. प्लस जे काही न्यूट्रिशन आपण देतोय त्याचं ऍब्झॉर्प्शन करण्यासाठी एक योग्य तो मार्ग आपण तयार करून देतो. कशामुळं? पिलिंग जेल. हे पण काय करायचंय, अगदी थोडंसं तुमच्या हातावरती घ्यायचंय, पूर्ण चेहऱ्यावरती पसरवायचंय आणि 10 सेकंड तुम्हाला थांबायचंय आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू हळूहळू मसाज करायचं. तुमच्या असं लक्षात येईल की हातामध्ये काहीतरी जाडसर स्किन आल्यासारखी जाणवते आणि दॅट इज नथिंग बट डेड स्किन. सगळे डेड स्किन जी आहे ना ती पूर्ण निघून जाते. आणि बरं, हा जो पेलिंग जेल जे आहे ना, ह्याला अल्टरनेटिव्ह आहे स्क्रब. तुम्ही जेव्हा फेशियल करायला जातात त्यावेळेस स्क्रब हा एक पार्ट असतो ज्याच्यामध्ये एक काही पार्टिकल्स असतात आणि तुम्ही जेव्हा चेहऱ्यावरती लावता, घासता, त्यावेळेला ते डीप जातात ते पार्टिकल्स आणि तिथून ती घाण बाहेर काढतात. राईट. इथे मात्र काय होतं की तुमच्या स्किनला आणि त्या स्क्रबमुळे काय होतं की तुमची स्किन कुठे ना कुठे थोडीशी डॅमेज झाल्यासारखी वाटते. होतेच, बऱ्याच जणांना याचा त्रास होतो. तर म्हणून इथे तो डॅमेज होण्याचा प्रकार पूर्णच स्टॉप केलेला आहे अटॉमीने. इथे डेड स्किन तर निघते पण तुमची स्किन अजिबात डॅमेज होत नाही, एक स्मूथनेस येऊन जाते. ठीक आहे. आणि जेंटल रिमूव्हल ऑफ डेड स्किन तशाच पद्धतीने जेंटल म्हणजे तुम्हाला बिलकुल त्रास न होऊ देता स्मूथली तुमची पूर्ण डेड स्किन नाहीशी होते. तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय की कंपोनंट कसे असतात, पिलिंग कंपोनंट्स कसे आहेत आणि सीबम कुठल्या साईडला असतं. आतल्या साईडला कंपोनंट्स असतात, पिलिंग कंपोनंट्स, आणि बाजूला सीबम आहे पहा. आणि ते जेव्हा आपण मसाज करतो त्याच्यानंतर
मॉइश्चर आणि न्यूट्रिएंट स्किन कशी दिसते पहा. म्हणजे ज्याच्यामध्ये कुठेही त्याज्य घटक नाहीयेत, एक स्मूथ आणि नॉर्मल स्किन तुम्हाला दिसते. सगळ्या इम्प्युरिटीज निघून जातात, सोबतच याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिशन सुद्धा मिळतं. तर हे डबल याचा बेनिफिट आहे. याच्यामध्ये काय काय आहे? याच्यामध्ये डेड स्किन सेल काढण्यासाठी याचा उपयोग होतो. इलॅस्टिसिटी त्याची प्रॉपर ठेवली जाते आपल्या स्किनची. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एल्म ट्री रूट एक्स्ट्रॅक्ट आहे. हे काय करतं तर तुमच्या कोलेजन जे आहे ना त्याला बूस्ट करण्याची कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये आहे. आणि कोलेजन जर प्रॉपर बूस्टअप झालं तर तुमची स्किन लटकलेली दिसत नाही, इलॅस्टिसिटी येते त्याच्यामध्ये आणि एक छान फर्मनेस येऊन जातं तुमच्या स्किनमध्ये. तोच प्रयत्न इथे केला गेला आहे. रेडियंट स्किन होऊन जाते तुमची आणि इल्म ट्री रूट एक्स्ट्रॅक्ट जे आहे त्याच्यामुळं तुमच्या स्किनला एक न्यूट्रिशन मिळतं. त्याचबरोबर डल स्किन नाहीशी होऊन एक चांगल्या क्वालिटीची हेल्दी स्किन तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर इथे सीबम कंट्रोल करण्याची पण ताकद आहे. सीबम कंट्रोल याच्यामध्ये सायट्रस ऍसिड पण असतं, त्यामुळे सीबम जे आहे ते एक्सेस बाहेर येऊ देत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण चेहऱ्याला मेकअप वगैरे करतो आणि थोड्या वेळाने नाकावरती किंवा कपाळावरती असं ऑइली नेस दिसून येतो, तेलकटपणा दिसून येतो. तो तेलकटपणा का बरं असतो तर तुमच्या सीबममुळे असतं. तर त्या सीबमला सुद्धा नॉर्मल करण्याची ताकद या पिलिंग जेलमध्ये आहे. चौथी स्टेप आहे पील ऑफ मास्क. पील ऑफ मास्क तुम्ही याचा यूज केलेला असेल, पण जे नवीन लोक आहेत त्यांना मला सांगायचंय की हे कम्प्लिटली बायोडिग्रेडेबल आहे, कम्प्लीट. आणि त्याच्यामुळं पील ऑफ मध्ये म्हणजे पोर्स मिनिमाइज करण्याची ताकद आहे. त्याचबरोबर फर्मनेस आणतं स्किनला आपल्या आणि स्किन जी आहे ती काम करतं. कामनेस म्हणजे काय, तुमची स्किन बऱ्याच वेळेला इरिटेट होत असते. कधी जेव्हा तुम्ही अनवॉन्टेड स्किन कॉस्मेटिक्स लावता त्यावेळेस तुमची स्किन इरिटेट होते. किंवा बऱ्याच वेळेला असंही होतं की ऍक्ने तयार झालेले आहेत आणि ऍक्नेमुळे पण स्किन इरिटेशन होतं, कारण तिथे इन्फ्लामेशन असतं. एक प्रकारचं इन्फ्लामेशनला मराठी मला माहिती नाही, इन्फ्लामेशन असतं. तर तिथे इरिटेशन होतं, रेडनेस येतं तुमच्या स्किनवरती. अशा वेळेला पील ऑफ मास्क एक कामनेस देतं तिथे. आणि तुमच्या स्किनची इलॅस्टिसिटी प्लस फर्मनेस हे दोन्ही ऍट अ टाइम कसे होतील? इलॅस्टिसिटी म्हणजे लवचिकपणा, फर्मनेस म्हणजे टाईटपणा. ह्या दोन्हीही गोष्टी याच्यामध्ये साध्य होतात. हा प्रकारच असा आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता की एक जेव्हा आपण हे लावतो त्यावेळेला स्किन मधले जे इम्प्युरिटीज आहेत ते पहा, 1, 2, 3 अशा 3च्या तुमच्या स्क्रीनवरती डायग्राम्स दिसत आहेत. त्याच्यामध्ये इपिडर्मल लेअर वरती पॅक लावला जातो आणि ती जी इलॅस्टिसिटी आहे ती योग्य पद्धतीने तिथे ताणली जाते आणि म्हणून तुम्हाला त्याचा काहीही त्रास होत नाही. पण इपिडर्मल लेअर हा रिलॅक्स केला जातो. त्याच्या खालचं जे स्क्वामस इपिथेलियल आहे त्याला योग्य पद्धतीनं इलॅस्टिसिटी दिली जाते, फर्मनेस दिला जातो. जिथे फर्मनेस गरजेचं आहे तिथे फर्मनेस असतं, जिथे इलॅस्टिसिटी देणं गरजेचं आहे तिथे इलॅस्टिसिटी दिली जाते. आणि अशा पद्धतीनं तुमच्या स्किनची कम्प्लीट एक बॅरियर डेव्हलप केलं जातं. बॅरियर म्हणजे बाहेरून जे काही पदार्थ तुम्ही म्हणजे हे करताय ते बरोबर ऍब्झॉर्ब करण्यासाठी आणि अनवॉन्टेड जे पार्टिकल्स आहेत ते बाहेरच ठेवण्यासाठी एक योग्य पद्धतीचं शिल्ड तयार केलं जातं. कशामुळं? पील ऑफ मास्कमुळं. आणि अशा पद्धतीनं तुमच्या ह्या चारही स्टेप्स कम्प्लीट होतात. पोर्स ची केअर घेतली जाते, त्यानंतर इलॅस्टिसिटी राखली जाते आणि सोबतच तुमची स्किन एकदम
प्युअर फॉर्म मध्ये येऊन जाते. कारण खूप इम्प्युरिटीज, आता आपण 3 स्टेपमध्ये 2-3 गोष्टी आपण वारंवार पाहिल्या. कोणत्या? एकतर सगळे जे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत चारही स्टेप्समध्ये, त्या सगळे इन्ग्रेडियंट्स कसे आहेत? अँटीऑक्सिडंट आहेत, तुमच्या स्किनचं पोत म्हणजे टेक्स्चर चांगलं करणारं आहे, एन्हान्स करणारे आहे, त्यानंतर तुम्हाला न्यूट्रिशन देणारं आहे आणि तुमची इलॅस्टिसिटी, तुमच्या स्किनची इलॅस्टिसिटी नॉर्मल ठेवणारी आहे. त्याचबरोबरीनं फर्मनेस पण देणार आहे. आणि म्हणूनच रोजही तुम्ही याचा वापर केला तर त्याने तुमचं इलॅस्टिसिटी पण जाणार नाही आणि फर्मनेस पण जाणार नाहीये. उलट इलॅस्टिसिटी आणि फर्मनेस या दोन्हीही गोष्टी तुम्हाला मिळत जातील. हा पिल ऑफ मास्क जेव्हा आपण पाण्यात म्हणजे काढल्यानंतर जनरली तुम्ही पाहिला असेल की जेव्हा आपण पिल ऑफ मास्क काढतो त्यावेळेला असा सर्र असा आवाज येतो, है ना? पण या पिल ऑफ मास्कचा तसा आवाज येत नाही. इनफॅक्ट ते काढत असताना काही त्रासही होत नाही, लक्षातही येत नाही की आपण लावलेलं आहे. पुष्कळ वेळेला तुम्ही जेव्हा पिल ऑफ मास्क लावता त्यावेळेस प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की पिल ऑफ मास्क लावल्यानंतर बोलायचं नाही. पण इथे तुम्ही पिल ऑफ मास्क लावून आरामात बोलू शकता. का? कारण ते अजिबात असं ताणलं जाणारं असं नाहीये. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही ते काढता आणि पाण्यात टाकून बघा, ते पूर्ण विरघळलेलं दिसेल. याचाच अर्थ असा आहे की यामध्ये थोडं सुद्धा केमिकल्स टाकलेले नाहीये. असं जर केमिकल फ्री तुम्हाला सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण रोज तुमची केअर घेणारं जर एक प्रोडक्ट मिळत असेल तर तुम्ही रोज नाही करणार? जनरली काय होतं ना, इंडियन वुमनच्या बाबतीत मी बघितलेलं आहे आणि त्यातल्या त्यात मराठी बायकांच्या बाबतीत असं आहे की 40 नंतर मोस्टली बायकांचा तर हा सूर असतो की आता आम्हाला काय गरज आहे, आता आम्हाला कशाला पाहिजे. असं नाहीये. उलट खऱ्या अर्थाने आपण 40 नंतर जगायला लागतो. खऱ्या अर्थाने आपण जेव्हा आरशात बघतो स्वतःला, वा मी मस्त दिसते, असं वाटलं पाहिजे ना. का गरज आहे दुसऱ्यांनी म्हणावं म्हणून? आपण स्वतःला आधी म्हणूया. आणि त्यासाठी हे इव्हिनिंग केअर खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. रोज तुमच्या स्किनला हॅलो म्हणत जा, रोज तुमच्या स्किनला पॅम्पर करत जा. बघा, आपण नेहमी बघतो की एखाद्याला जर आपण गुड मॉर्निंग म्हटलं किंवा चांगल्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं त्यांच्याशी जर ग्रीट केलं, बोललं, तर ते पण आपल्याला तसाच रिस्पॉन्स देतात ना. आपली स्किन डल का होतीये? कारण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. त्याच ठिकाणी जर तुम्ही खऱ्या अर्थाने लक्ष दिलात, बरोबर त्या स्किनची जर काळजी घेतलात, तर ती स्किन सुद्धा तुमची काळजी घेईल. ती तुम्हाला अजून अधिकाधिक सुंदर आणि हेल्दी दिसवण्याकडे तिचा कल राहील. तर आजपासून सुरुवात करा. रोज हे इव्हिनिंग केअर वापरायला हरकत नाहीये. अर्थात ज्यांना शक्यच नाहीये त्यांना माझं असं सांगणं आहे की ऍटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी वापरा, पण वापरा. कारण क्लिन्झिंग होणं तुमच्या स्किनचं खूप महत्वाचं आहे. डेड स्किन तुमच्या स्किनवर न जाणं हेही अत्यंत महत्वाचं आहे. कारण ते जर झालं नाही तर तुमचे पोर्स ओपन होणार नाहीत आणि तुमच्या स्किन कडनं प्रॉपर रेस्पिरेशन होणार नाही आणि तुमची स्किन हेल्दी दिसणार नाही. जनरली काय होतं ना, फेशियल वगैरे आपण कधी करायला जातो? प्रामाणिकपणे सांगा. जेव्हा घरामध्ये कुठला तरी प्रोग्राम आहे किंवा कोणाच्या प्रोग्रामला जायचं असेल तेव्हाच आपण फेशियलला जातो. तेव्हाच भूक लागते का आपल्या स्किनला? नाही. भूक रोज लागते, पण रोज आपण सांगतो टपली मारून, ए चुप, आत्ताच नको, पुढच्या महिन्यामध्ये भावाचं लग्न आहेच ना, त्यावेळेस मी जाणार आहे पार्लरला. होतं ना असं बऱ्याच वेळेला. आता पार्लरला जात बसण्याची गरजच नाहीये. पार्लर तुमच्या घरी आलेलं आहे. तुम्ही आरामात इव्हिनिंग केअर यूज करून हवं तेव्हा फेशियल करू शकता. बरं, फेशियल केल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय कळते आपल्याला, की 2-3 दिवसानंतर तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येईल. अरे, भांड जर आज घासलेलं आहे तर आजच चमकायला पाहिजे ना, 2-3 दिवसांनी का? पण जनरली ब्युटिशियन्स कडनं, सॉरी इथे कोणी ब्युटिशियन्स असतील तर माफ करा मला, पण तुमच्याकडनं हे सांगण्यात येतं की 2-3 दिवसानंतर तुम्हाला ग्लो येईल. पण इव्हिनिंग केअर हे असं एक फेशियल आहे की तुम्ही लावता क्षणी
पहिल्या स्टेपपासूनच तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो दिसायला लागतो आणि 30 मिनिटानंतर म्हणजे पूर्ण जेव्हा ते प्रोसेस होऊन जाते त्यानंतर सेम डे तुमच्या चेहऱ्यावरती अप्रतिम ग्लो आलेला तुम्हाला दिसेल, अप्रतिम चकाकी आलेली तुम्हाला दिसेल. आणि हे जर करायचं असेल तर तुम्ही स्वतःसाठी पण ऑर्डर करा, तुमच्या सगळ्या नातेवाईकांना द्या, आजूबाजूला जे आहेत त्यांना द्या. सगळ्यात आधी तर तुम्ही वापरायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला 4 लोक एक 2-3 आठवड्यानंतर विचारायला लागतील की अरे चेहऱ्याला काय लावताय तुम्ही, काहीतरी वेगळा दिसतो तुमचा चेहरा. हे कॉम्प्लिमेंट घ्यायला कुणाला आवडणार नाही. इथे फक्त बायकाच नाही हं, पुरुषांनी पण लावलं पाहिजे. उलट मी तर असं म्हणेन की पुरुष जास्त पोल्युशन मध्ये राहतात, बाईक वरती राहतात, टू व्हीलर वरती राहतात किंवा इव्हन कारमध्ये पण सगळीकडे पोल्युशन आहे. अशांनी तर खूप जाणीवपूर्वक, कारण आज आपलं कसं झालंय माहितीये का, आपल्याला प्रेझेंटेबल राहणं ही काळाची गरज आहे. हाऊस म्हणून किंवा फॅशन म्हणून तुम्हाला स्किन हेल्दी ठेवायची नाहीये, काळाची गरज आहे ती. कारण 4 लोकांच्या समोर आपण उभे राहतोय. आता अटामीचीच जर मी गोष्ट करायची झाली तर तुम्ही 4 लोकांच्या समोर जेव्हा अटामीचे हे चांगले चांगले प्रोडक्ट सांगाल त्यावेळेस तुम्हाला जर कोणी म्हटलं की मॅडम तुमची स्किन थोडीशी डल दिसतेय हो, चालणार आहे का? नाही चालणार. म्हणून आधी तुम्ही स्वतः लावा. तुम्ही जेव्हा स्वतः लावायला सुरुवात कराल त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स खूप वेगळा येईल. आणि अजून 2-3 टिप्स मी सांगणार आहे. पील ऑफ मास्क मध्ये जर एखादी खूपच डल स्किन आहे आणि चांगल्या पद्धतीनं काम करत नसेल आणि खूप डलनेस आहे, कितीही काही लावा त्याच्यामध्ये फरक पडत नाहीये, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या स्किनला न्यूट्रिशन खूप गरजेचं आहे. आपले स्पारुलिनाचे कॅप्सूल्स आहेत ना, ती एक कॅप्सूल फोडून टाका, छान मिक्स करा त्या पील ऑफ मास्क मध्ये आणि त्यांनी पील ऑफ मास्क लावून टाका. जेवढा वेळ तुमचं पील ऑफ मास्क आहे तेवढा वेळ स्पारुलिना किंवा मोरिंगो ह्या दोन्ही पण कॅप्सूल तुम्ही त्याच्यासाठी यूज करू शकाल आणि एक्सलंट रिझल्ट आहेत त्याचे. ब्युटिशियन जर असतील तर त्यांना मी सांगेन की आई आणि मुलगी दोघी जणी आल्यात आणि तुम्हाला एकच फेशियल करून द्यायचंय आणि त्यांना काहीतरी तर वेगळे पण द्यायचंय, तर तिथे पण तुम्ही एखादी व्यक्ती म्हणजे जी मुलगी आहे तिला तुम्ही काहीच नका टाकू, प्लेन पील ऑफ मास्क लावा. पण आई जर आली असेल तर तिला नक्कीच मोरिंगा किंवा स्पारुलिना त्याच्यात टाका. एकतर त्यांच्या माइंडसेटमध्ये हे जाईल की हा दोघींचे वेगळे आहेत, आमच्या स्किन नुसार दिलं, हे पण होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आई आहे म्हणजे ती अबाव 40 आहे आणि तिला न्यूट्रिशनची जास्त गरज आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या या किटमध्ये वेगळेपण आणून बऱ्याच जणांना हे रिकमेंड करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर बिंग विथ मी. माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर याच्याशी रिलेटेड काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा. अभिजित सर, तुम्ही हँड रेज केलेला आहे, अनम्यूट करतेय मी. येस मॅडम, खूप चांगलं सेशन झालं. मला एक क्वेश्चन होता की हे साधारण नावाप्रमाणे इव्हनिंगलाच लावायचं की साधारण केव्हा लावायचं? हे नावाप्रमाणे इव्हिनिंगला लावलेलं जास्त बेटर राहील, पण ज्यांना संध्याकाळी म्हणजे रिकमेंडेशन असं आहे ना की दिवसभर तुम्ही पोल्युशन मध्ये राहताय, दिवसभर तुम्ही स्ट्रेस मध्ये राहताय, त्याचा परिणाम सगळ्यात आधी पहा तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो. स्ट्रेस मध्ये जरी दिवसभर ऑफिसमध्ये आहात, घरी येताना खूप फ्रेश असता का तुम्ही? नाही. तर तो स्ट्रेस जो आहे ना तोही याच्याने कमी होऊन जातो. सॉरी, लाईट माझी इकडची, पण तोही स्ट्रेस इथला कमी होऊन जातो. आणि रात्री जर तुम्ही लावलात झोपताना तर रात्रीच्या वेळेला काय असतं की एकतर शांतता असते, मनातली पण असते आणि सगळ्याच ह्याच्यामध्ये असते. त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही तुमचे स्किन सेल्स जे आहेत ते योग्य पद्धतीनं ऍब्झॉर्ब पण करतात. ते लावून सरळ रात्रभर झोपा तुम्ही पील ऑफ मास्क, काहीही त्याचा वाईट परिणाम होत नाही. सकाळी उठून तुम्ही काढलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये. मी तर बऱ्याच वेळेस असं केलेलं आहे की सकाळी उठून परत त्याच्यावरती थोडस स्प्रे केलेलं आहे पाण्याचं आणि पुन्हा त्याला वाळू दिलेला आहे आणि त्याच्यानंतर काढून टाकलेलं आहे. तरीही त्याचा काही वाईट परिणाम होत नाही, कारण त्याच्यामध्ये
थोडे सुद्धा केमिकल्स नाही आहेत. सो तुम्ही रात्री जास्त बेटर राहील. कारण एवढं क्लीन करणार तुम्ही आणि मग दिवसभर बाहेर जर गेलात तर पूर्ण पोल्युशन परत येत राहील. ठीक आहे. करेक्ट. हा. आणि हे मेन्सला आपण 4ही ट्यूब्स यूज करणं योग्य राहील का? कोर्स. येस येस. ओके ओके. थँक्यू. ज्यांना दाढी वगैरे आहे त्यांनी तिथे नका लावू तुमचं ते पिल ऑफ मास्क. वर लावू शकता तुम्ही, है ना? ओके. थँक्यू मॅम. ओके. RE मला दुसरं नाव माहिती नाहीये. तुम्ही हँड रेज केलेला आहे. मी अनम्यूट करते तुम्हाला. प्लीज बोला. आणि जर व्हिडिओ ऑन केलात तर जास्त बेटर राहील. मला कळेल. हॅलो मॅम. बोलो. मला तुम्ही जे आता सांगितले ना ते खूप सुंदर सांगितले. त्याचं रेकॉर्डिंग मिळेल का? YouTube चॅनलवरती येतं याचं. त्याची लिंक पण येते. तर मिळाली तर मी नक्कीच सांगेन. नीरज सर. Yes, ma'am. Can you please tell us, shall we get this recording on YouTube? हाँ जी मैम, बोलो। हाँ, ये जो सेशन हो रहे हैं उसका रिकॉर्डिंग YouTube पे मिलता है क्या? ऐसा कुछ लोग पूछ रहे हैं। मैम ये जून का तो नहीं मिलेगा मैम वैसे रिकॉर्डिंग। लेकिन आज का मिल सकता है क्या? मैम एक बार कंफर्म करके मैं आपको बता दूंगा। ठीक है सर. ठीक है. ठीक है. थँक्यू सर. अजून कोणाला काही विचारायचंय? चॅट मध्ये पण आलेलं आहे. लेट मी सी. तिथे काही प्रश्न विचारले आहेत का? तुम्ही डायरेक्टलीच विचारू शकता. रोज यूज करना चाहिए क्या? पील ऑफ जेल आणि पील ऑफ मास्क. हा, पील ऑफ जेल आणि पील ऑफ मास्क रोज जरी नाही यूज केला तुम्ही, पण सुरुवातीचे 2 जर डीप क्लिन्झिंग आणि फोम क्लिन्झर यूज केला तरी पण छान रिझल्ट मिळतील. जर तुम्हाला वेळ नसेल तर, वेळ असेल तर नक्कीच सगळे यूज करा. रामानंद सर, तुम्ही हात वर केलेला आहे. मी अनम्यूट करते. तुम्ही सांगा. बोला सर. हे जे स्टेप 1 मध्ये आपण सांगितलं की डीप क्लिन्झर वापरायचं पहिले. हो. आणि त्याला वापरायचं आहे नॉट मोर दॅन 2 मिनिट्स. नॉट मोर दॅन 2 मिनिट्स. मसाज करायचंय 2 मिनिटं. हो, 2 मिनिटं. ओके. हा. त्याच्यानंतर फोम क्लिन्झरला किती मिनिटासाठी वापरायचं आहे? सगळे मसाज जे आहेत ना ते 2 ते 3 मिनिटच मसाज करायचंय. खूप वेळ मसाज करायचा नाहीये. जनरली काय होतं, बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न विचारला. जनरली जे आपण हे करतो, काय म्हणतात, फेशियल करतो, त्याच्यामध्ये कमीत कमी पाऊण तास मसाज केला जातो. त्याने काय होतं माहितीये का? अत्यंत चुकीची पद्धत आहे ती. त्याने काय होतं की आपल्या स्किनमध्ये जे ऍडिपोज टिश्यूज आहे ज्याच्यामुळे आपली स्किन फर्म राहत असते, तर त्या स्किनमध्ये ऍडिपोज टिश्यूज जे आहेत ना, भरपूर मसाज केल्यामुळं स्वतःच्या त्याच्यातून डिस्प्लेस होतात आणि आपली स्किन लटकायला लागते. म्हणून इथे जेवढ्या काही ब्युटिशियन्स आहेत त्यांना मला हा म्हणजे सांगायचंय की आता नवीन ट्रेंड आहे. आता आपली स्किन तेवढा मसाज सहन करत नाही आहे. तर तुम्ही खूप मसाज करण्याऐवजी कमीत कमी मसाज करा. बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याला जास्त मसाज का करावा लागतो? कारण जोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये ते सगळे इन्ग्रेडियंट जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीये. आणि आपले जे अटॉमिकचे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे नॅनो पार्टिकल्सनी बनलेले आहेत, अमॉर्फस आहेत, त्याच्यामुळे पटकन सेल्युलर लेवलवरती काम करणारे असल्यामुळं पटकन ऍब्झॉर्ब होतात. बाकीचे जे केमिकल्स आहेत ते पटकन ऍब्झॉर्ब होत नाहीत, म्हणून खूप वेळ त्याला मसाज द्यावा लागतो. तर हा खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणून प्रत्येक मसाज तुम्हाला 2 ते 3 मिनिटं करायचंय फक्त. पण आपण ह्या सर्व प्रोसेसला साधारणतः 35 ते 40 मिनिटं करावे असं म्हटलेलं आहे. तेव्हा आपण कोणत्या प्रोसेसमध्ये किती मिनिटं लावले पाहिजे असं काही बंधन आहे का? मसाज 2 ते 3 मिनिटं आणि जे पील ऑफ मास्क लावतो त्याला वाळायला
20 ते 25 मिनिटं लागतात, म्हणून ते तसं सांगितलं ओके. होतं. हा, ओके. ठीक आहे. थँक्यू. ओके सर. आणि कुणाला काही विचारायचंय? हॅलो. जर कुणाला काही प्रश्न नसतील तर मला वाटतं आपण आता इथे थांबूया. परत भेटूया पुढच्या नाही, या पुढच्याच्या नंतरच्या पुढचा जो बुधवार येईल त्याच्या नंतरच्या बुधवारी असाच एक वेगळा प्रोडक्ट घेऊ. ठीक आहे, तोपर्यंत छान राहा. ब्युटिफुल दिसण्यासाठी सगळे अटॉमीचे प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये नक्कीच चेंज येऊन जाईल. आतून पण हेल्दी दिसाल तुम्ही, कारण डायरेक्ट न्यूट्रिशन मिळतंय, सेल्युलर लेवलवरती काम करतं, त्याच्यामुळे फार मेहनत नाही घेता कमीत कमी एफर्ट्स घेऊन तुम्ही अधिकाधिक सुंदर आणि हेल्दी दिसू शकाल. सो थँक्यू सो मच. तुमचं असंच प्रेम मिळू दे आणि मी अशीच तुम्हाला माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे. थँक्यू.